आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे अहो मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। सातपूर येथील सोशल मीडियावरती चर्चेमध्ये असणाऱ्या गोल्डमॅनची सोन्याची चेन हिसकावून नेणाऱ्या जबरी चोरी प्रकरणात सातपूर पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट 2 यांनी संयुक्तपणे छडा लावला आहे। 23 मार्च रोजी कानिफनाथ मंदिराच्या जवळ 3 अज्ञात आरोपींनी फिर्यादीला चाकूचा धाक दाखवून 2 सोन्याच्या चेन लुटल्या होत्या। तपासादरम्यान मुख्य आरोपी संभाजी विलास कवळे याला अटक करण्यात आली आहे। आरोपीनं चोरीचे सोने हे भुसावळ परिसरामध्ये विकल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी 14,30,000 रुपये किमतीचे 105 ग्रॅम सोन्याची लगड जप्त केली आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आजीनाथ बटुळे, अनिल पी आहेर, रवींद्र जाधव, पारस देशमुख, मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, महेश खांडबहाले, तेजस मते आणि सुनील बैरनार यांनी केली आहे। सदरचा गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील चोरी गेलेला माल हस्तगत करण्यासाठी वारंवार सूचना व मार्गदर्शन केले होते। त्या अनुषंगाने प्रकाश अहिरे सर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रकाश अहिरे सर व गुन्हे शाखा युनिट 2चे प्रभारी सकुनी हेमंत तोडकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही व सातपूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक आणि गुन्हे शाखा युनिट 2चे पथक तपास पथक यांनी तांत्रिक कौशल्याचा आधार घेऊन आणि अत्यंत क्लिष्ट असा असणारा गुन्हा ओपन केला आहे आणि सदर गुन्ह्यातील आरोपी विलास संभाजी कवळे यास अटक केली आणि गुन्ह्यातील जे चोरी गेलेल्या 2 चेन आहेत त्या मुदवड जिल्हा जळगाव येथून हस्तगत करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये एकूण आम्हाला 103 ग्रॅम सोने रिकवर झालेले आहे। आरोपी कोण अटक केला? आरोपी हा युनिट 2च्या पथकाने नाशिक येथून अटक केला। किरण आहेर, C24 तास, नाशिक।